नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट, आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 2215 कोटींची मदत जाहीर, फडणवीस सरकारचा निर्णय. राज्यातील शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसाळ्यामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिकचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात बाधित झालेली शेतकऱ्यांना मदत. 3.4 लाख बाधित शेतकऱ्यांची संख्या. बाधित क्षेत्र हेक्टर 2.71 लाख. हिंगोलीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 231.18 कोटी रुपयांची मदत. बीड, ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत. बाधित शेतकऱ्यांसंख्या 1.14 लाख. 56.74 कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर. धाराशिव, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत जाहीर. धाराशिव जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2.34 लाख. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 189.61 कोटी रुपयांची मदत. लातूर, ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर. बाधित शेतकऱ्यांची संख्या 3.80 लाख. मदत जाहीर 2.35 कोटी रुपये. नाशिकात ऑगस्ट महिन्यात झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या 7,108. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3.82 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. धुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 72. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची मदत. नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 25. याबाबत झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांची मदत. जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 17,332. या जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 9.86 कोटी रुपयांची मदत. अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 140. या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने फक्त 6 लाख रुपयांची मदत जाहीर. तर मित्रांनो, आता पाहूया चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. शिरूर कांदा मार्केट 428 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर 2735 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1350चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मुंबई कांदा बटाटा मार्केट 9132 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कराड हलवा जातीचा कांदा 99 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर लाल कांदा 1000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 772 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1600 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे खडकी लोकल कांदा 11 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1300 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी लोकल कांदा 12 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी लोकल कांदा 496 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर पांढरा कांदा 680 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, येवला आदर्शुल उन्हाळी कांदा 1200 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1170चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, लासलगाव उन्हाळी कांदा 4260 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 3000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1370चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा 7000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1280चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मनमाड उन्हाळी कांदा 1000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1171चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा 9450 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, भुसावळ उन्हाळी कांदा 20 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, रामटेक उन्हाळी कांदा 12 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, देवळा उन्हाळी कांदा 7350 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर मिळत आहे.
तर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.